हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आज नवरात्र उत्सव सुरू आहे आणि नवरात्र उत्सव कुठेतरी आपण छान पद्धतीने साजरा करत असताना प्रत्येक स्त्रीला एक कुठेतरी उत्साह मिळावा, काहीतरी करण्याची तिच्या आतमध्ये शक्ती निर्माण व्हावी, यासाठी इच्छा प्रकट व्हावी, यासाठी आपण खूप छान छान मुलाखती ज्या महिलांना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये महिलांनी काहीतरी वेगळं करून दाखवलेलं आहे किंवा एक स्त्री म्हणून एक ज्या वेळेला आपण घर सांभाळतो ते घर सांभाळता सांभाळता एखाद्या स्त्रीने आपली कला आपली आवड खूप छान पद्धतीने जोपासलेली असते. अशा स्त्रियांच्या मुलाखती मी आरजे कोमल जागर नवरात्रीचा या कार्यक्रमामध्ये घेऊन आलेली आहे आणि आपल्या आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये नवरात्र विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत संगीत विशारद मानसी अध्ये मॅम. मानसी मॅम बद्दल सांगायचं झालं तर गंधर्व महाविद्यालयामध्ये त्यांचं संगीताचं शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे. लहानपणापासून संगीताची आवड त्यांना निर्माण झाली आणि पुढे आपली ही आवड त्यांनी जोपासली आणि आज अनेक ठिकाणी छान छान संगीताचे कार्यक्रम त्या करत आहेत. एक हाऊसवाईफ म्हणून छान काम करत असताना एक मिनिट, मी हाऊसवाईफ नाहीये. म्हणजे त्या गोष्टी मी इन्व्हॉल्व करते. सॉरी. ठीक आहे, परत सॉरी सुरू करायचं सांगते. मी ऍक्च्युली म्हणजे तुम्हाला सांगायचं असेल तर मी डेटा सायन्स मध्ये एका सीबीजी कंपनीमध्ये पण काम करते. अच्छा, हा. म्हणजे मी ते पुढे प्रश्नांमध्ये घेणार होते, पण मला वाटलं की तुम्ही हाऊसवाईफ म्हणाल तर म्हणून नाही. ते जरासं ऑड होईल. डेटा सायन्स मध्ये एका सीबीजी कंपनीत काम करते. मी नाव नाही घेत आता, ठीक आहे. तसं मी हिंदुस्तान युनिलिव्हर मध्ये आहे. अच्छा, हो, क्या बात आहे. चला दोन्ही सगळं मॅनेज करणं आहे. सारिका ताई, कट करून परत घ्या. सॉरी. नाही, इट्स ओके, इट्स ओके. हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी सीपीजी सारिका ताई. हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये अर्थात नवरात्र विशेष आपण छान मुलाखती घेऊन आलेलो आहोत. नवरात्रमध्ये प्रत्येक नवरात्र म्हणजे आपण देवीचा उत्सव हा साजरा करत असतो. प्रत्येक स्त्रीमध्ये एक देवीचं स्वरूप दडलेलं असतं आणि त्या स्त्रीला कुठेतरी त्या स्त्रीमध्ये काहीतरी करण्याची इच्छा प्रकट व्हावी, आपण काहीतरी करू शकतो अशी भावना निर्माण व्हावी. आपण म्हणून प्रत्येक स्त्रियांना प्रोत्साहन वाढवण्यासाठी आपण हा छान कार्यक्रम घेऊन आलेलो आहोत, जागर नवरात्रीचा, जागर नवदुर्गांचा. आणि आपल्या आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत संगीत विशारद, ज्यांनी गंधर्व महाविद्यालयामधून संगीताचं शिक्षण घेतलेलं आहे आणि संगीताचे बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम सुद्धा त्या करत असतात. या व्यतिरिक्त डेटा सायन्स सीपीजी कंपनीमध्ये त्या कार्यरत आहेत. म्हणजे दोन वेगवेगळ्या फील्ड, म्हणजे कुठेतरी कॉर्पोरेटमध्ये काम करत असताना किंवा या वेगळ्या पदावरती काम करत असताना आपली आवड, आपली कला जोपासणं आणि ह्या सगळ्या दोन्ही गोष्टी मॅनेज करून आपलं घर सांभाळणं. खरं तर तारेवरची कसरत असते एका स्त्रीची, एका महिलेची, एका मुलीची, पण या सगळ्या गोष्टी ज्यांनी खूप छान पद्धतीने सांभाळलेल्या आहेत अशा मानसी अध्ये मॅम आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. मानसी मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये आणि तुम्हाला नवरात्र उत्सवाच्या सगळ्यात पहिल्यांदा खूप खूप शुभेच्छा. भरपूर शुभेच्छा. खरं तर आपण मुलाखतीला सुरुवात करणार आहोत, पण मी तुम्हाला विचारू इच्छिते की तुम्हाला संगीताची आवड कधी आणि कशी निर्माण झाली? अगदी लहानपणापासूनच, म्हणजे केव्हा तरी मी गुणगुणत होते. लहान आपण खेळता खेळता गुणगुणतो तसंच आईने कधीतरी ऐकलं आणि आई तशी, म्हणजे आईला सुज्ञान आहे, ती पण गाणं म्हणते, त्यामुळे तिला ते लगेच लक्षात आलं की हिच्यात थोडी कला दिसतीये, आपण हळूहळू शिकवायला सुरू करूया. तर मग गंधर्व महाविद्यालयाचे एक शिक्षक होते, शिक्षिका होत्या, त्यांच्याबरोबर मग त्यांनी बेसिक शिक्षण जसं असतं, सूर ज्ञान, थोड्या परीक्षा, असं हळूहळू सुरू केलं. आणि मग तसं थोडं म्हटलं तर मोठं होत होत मग लक्षात आलं की परीक्षा देणं आणि हे सगळं ठीक आहे, पण एक गायकी हवी असेल तर अजून थोडंसं शिकायची गरज असते. आणि मग मी इथे बोरिवलीमध्ये पंडित धर्माधिकारी म्हणून आहेत, म्हणजे आता नाही आहेत, पण पंडित प्रभाकर धर्माधिकारी यांच्याकडे खूप ऍडव्हान्स असं शिक्षण घेतलं. आणि मग नंतर लग्नानंतर मी इथे नीलाक्षी जुवेकर यांच्याकडे, म्हणजे आता चिंबूरमध्ये असतात त्या, त्यांच्याकडे गाणं शिकत होती. क्या बात आहे. खरं तर म्हणजे काय असतं, बऱ्याच वेळेला असं होतं की
आपण खूप कुठेतरी काहीतरी आपण आपलं एज्युकेशनल बॅकग्राऊंड असतो, आपण एज्युकेशन घेत असतो आणि कुठेतरी ते काम करत करत असताना आपली कला जोपासणं ही फार वेगळी गोष्ट असते. मग तुम्ही तुमचं करिअर म्हणजे तुमचा जॉब सांभाळून या गोष्टींकडे कसं लक्ष दिलं? ते म्हणजे खरं म्हटलं ना, ती आवड असली ना की तुम्ही ते कसाही वेळ काढता. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, आवड असली की सवड निघते. बरोबर, अगदीच अगदीच. त्यामुळे म्हणजे मला माहितीये की माझा एकदा सकाळी जॉब सुरू झाला, म्हणजे एकदा मी कामाला बसले की मग माझ्या रात्रीच्या वेळाचं काय सांगता येत नाही, केव्हा काम संपताय, कॉल्स असतात. तर त्याच्यापेक्षा मग मी सुरुवातीला सकाळी मुलाला शाळेत पाठवलं की मग तो माझा जो एक वेळ असतो तो माझ्यासाठी खूप प्रेशियस असतो. मग त्या वेळात बरोबर गाण्याचं केल्याशिवाय मला थोडं चैन पडत नाही. म्हणजे रियाज तुम्ही त्यावेळेस करता. रियाज हो. आणि एखाद दिवस हुकलं तरी मला इतकं दुःख होतं त्याचं, आणि म्हणजे हुकतं असं, म्हणजे आपण काय फायनली परफेक्ट नाही होत, तर ते सारखं माझं त्याच्याकडे कल असतो की. आणि घरातून सपोर्ट म्हणजे लग्नाच्या आधी तर आई मला सारखं हे करायची, प्रोत्साहन करायची की तू अभ्यास करतेस पण गाण्याकडे पण लक्ष दे, त्याला सोडू नकोस, करत राहा. आणि ती प्रोग्रेस होत राहिली. आणि आता लग्नानंतर मला सासूबाई पण अशा आहेत की त्यांना स्वतःला शास्त्रीय संगीताची खूप आवड आहे, त्यामुळे त्या इतकं प्रोत्साहन देतात, त्या मला सपोर्ट करतात की नाही तू बस, तू आधी गाण्याची प्रॅक्टिस कर, ते थोडंसं राहिलं ते होईल नंतर. त्याच्यामुळे सगळं आपण एकट्याने काही नाही करू शकत. आपल्याला म्हणजे फॅमिली इतकी सपोर्टिव्ह मिळणं तर ते खूप मोठी गोष्ट आहे मला असं वाटतंय. म्हणजे आपण म्हणतो ना, बाईच्या मागे एखादी खंबीर बाई असते, त्यांच्यामुळे खूप सपोर्ट मिळतो. म्हणजे लग्ना अगोदर ही आई आणि लग्नानंतर ती आई, या दोन्ही आईंनी खरं तर मानसी मॅमना खूप छान सपोर्ट केला आणि त्याच्यामुळे त्या त्यांची आवड जोपासू शकल्यात. बऱ्याच वेळेला स्त्रियांचं असं होतं ना की कामाच्या व्यापामध्ये त्या इतक्या अडकून जातात की त्यांचे छंद, त्यांची आवड, त्यांची कला कुठेतरी मागे राहून जाते. आणि मग असं म्हणतो ना की अरे आपण करायला हवं होतं, म्हणजे एका पर्टिक्युलर एजला येऊ. पण मला असं वाटतं मानसी मॅम यामध्ये बेस्ट एक्झाम्पल आहेत की त्यांना असं कधीच रिग्रेट होणार नाही की माझं संगीत राहिलं किंवा मी संगीत पूर्ण केलं नाही, किंवा मी केलं असतं तर किती बरं झालं असतं. त्यानंतर त्या आता अशा पोझिशनला आहेत की चांगलं स्वतःचं एका प्रख्यात कंपनीमध्ये कामाला असताना सुद्धा स्वतःचं संगीताला त्या वेळ देतात. आणि मुळात त्यांनी त्यांच्या शरीरालाच ती सवय लावून घेतली आहे की मला हा वेळ माझा हा संगीताचा आहे आणि मी तो संगीताला देणार. शास्त्रीय संगीत शिकावं असं का वाटलं? पहिले तर आपण असे साधी गाणी म्हणतो तेव्हा आईला, म्हणजे आपण लहान असताना तर आपल्याला काय फारसं कळत नसतं, पण ते आईला लक्षात येत होतं की बेस स्ट्रॉंग होणं खूप गरजेचं आहे. तर मग तिने म्हणून शास्त्रीयचा बेस व्हावा म्हणून ते सुरुवात केली. आणि बरेच वेळा असं होतं की मुलं शास्त्रीय शिकतात तर ते बोर होतात की त्यांना नाही आवडत, पण तसं मला समहाव नाही झालं. आणि मग ती आवड इतकी निर्माण होत राहिली की मी सुगम म्हणायची पण ते शास्त्रीयकडे कल होताच. मग हळूहळू नंतर मग नाट्यसंगीताला एक्सपोजर मिळालं आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे ते गाण्याचं, म्हणजे सगळे कनेक्टेडच आहेत फायनली, पण ते एक वेगवेगळी रूपं त्या संगीताची सुद्धा मग मला शास्त्रीयकडे जास्ती कल वाढला. आणि त्याच्याबरोबर नाट्यसंगीत, आणि नीलाक्षीताई तर नाट्यसंगीतात म्हणजे प्रख्यात गायिका होतात, तर त्यांचं मार्गदर्शन, त्यांचं जे गायकीत मला शिकायला मिळाली ती भरपूरच म्हणजे मौल्यवान आहे. नक्कीच. आपण मॅडम बद्दल बऱ्याच गोष्टी आपण जाणून घेतोय, बऱ्याच गोष्टी आपण ऐकतोय. ही मुलाखत आपण अशीच सुरू ठेवणार आहोत, परंतु मी आता मॅमना विनंती करेन की छान ब्रेक पूर्वी एखादं सुंदरसं गाणं, म्हणजे आम्ही रेडिओवरती नेहमीच गाणी ऐकवतो, पण आज ब्रेकला जाण्यापूर्वी मी मॅमला इथे विनंती करेन की आमच्या सगळ्या श्रोत्यांसाठी एक सुंदरसं गाणं त्याने इथे सादर करावं. नक्कीच. मी जरा सूर लावते. आता नवरात्र उत्सव आहे म्हणून देवीचंच एक गाणं म्हणते. वीणा सहस्रबुद्धे यांनी म्हटलेलं हे गाणं बऱ्याच लोकांना माहिती असेल, मी प्रयत्न करते. नक्की. दुर्गे भवानी, दुर्गे भवानी, दुर्गे भवानी, दया करो माता, दया करो माता,
नित दुःख हर सुख भरिणी दुर्गती नाशनी दुर्गे भवानी दुर्गे भवानी दुर्गे भवानी दुर्गे भवानी दुर्गे भवानी हाथ खड्ग त्रिशूलधार हाथ खड्ग त्रिशूलधार गले सोहे मुंडमाल गले सोहे मुंडमाल असुर संहारिणी जग जननी दुर्गे भवानी दुर्गे भवानी दुर्गे भवानी. वा, अतिशय सुंदर. खूप छान. म्हणजे नवरात्र उत्सव सुरू आहे आणि या नवरात्र उत्सवामध्ये मानसी मॅमनी खूप सुंदर गाणं इथे सादर केलं. मॅम, तुमच्या आवाजात खरंच जादू आहे असं म्हणावं लागेल. कारण अंगावर शहारे आले, मंत्रमुग्ध असं वातावरण झालंय आणि तुम्ही इतक्या प्रख्यात गुरूंकडून या सगळ्या गोष्टी शिकलेल्या आहात आणि तुम्ही खरं तर तुमची आवड जोपासली हीच खूप मोठी गोष्ट आहे सध्याच्या धकाधकीच्या जीवनात म्हणावं लागेल. आणि खूप छान वाटलंय आज तुम्ही इथे आलात. तुमच्यासोबतच्या गप्पांचा सिलसिला आपण असा सुरू ठेवणार आहोत. पण श्रोते, इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. मॅम सोबत अर्थात मानसी मॅम सोबत आपली ही संगीतांची त्यांची जी काही जर्नी आहे ही आपण अशीच ऐकून घेणार आहोत. पण ब्रेक नंतर. तोपर्यंत तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. मी आरजे कोमल मानसी मॅम सोबत इथेच एक छोटासा ब्रेक घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. नवरात्र विशेष मुलाखती सुरू आहेत आणि नवरात्र विशेष जागर नवदुर्गांचा जागर नवरात्रीचा या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत गोड गळ्याची गायिका मानसी अध्ये मॅम. आणि ब्रेकपूर्वी आपण त्यांचं गाणं तर ऐकलंच, पण आता पुढे त्यांची जर्नी मला ऐकण्यामध्ये जास्त उत्सुकता आहे. मॅम, एक गृहिणी म्हणून आपण ज्या वेळेला काम करत असतो किंवा एक जॉब आपण करत असतो, ह्या गोष्टी म्हणजे एक स्त्री म्हटलं की तिला सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात आणि बऱ्याच वेळेला असं होतं की महिलांच्या मग काही हॉबीज म्हणा, छंद म्हणा, ह्या सगळ्या मागे राहतात. तर तुम्ही ह्या गोष्टी कशा मॅनेज करता? म्हणजे तुम्ही जॉब करताय, तुम्ही तुमच्या गायनाची आवड जपताय, प्लस तुम्ही घरही सांभाळताय, कसं मॅनेज करता? खरं तर असं पण म्हटलं जातं की म्हणजे असं नाही की सगळं आपण एका दिवस असं परफेक्ट होऊ शकत नाही की मी सगळं अगदी व्यवस्थितपणे केलं. दर दिवसाचे वेगवेगळे टप्पे असतात. आता माझा एखादा गाण्याचा प्रोग्राम असेल तर मग मी तेव्हा थोडासा गाण्याकडे माझा जास्ती कल असतो. मग मला थोड्याशा माझ्या म्हणजे ऑफिसच्या कामं वगैरे थोडी वेगळी मॅनेज करावी लागते किंवा एखादी सुट्टी टाकावी लागते. म्हणजे असं काहीतरी बघावं लागतं. आणि तसं जेव्हा कामाचा जोर जास्ती असतो तेव्हा म्हणजे मला गाण्याकडे थोडं कमी लक्ष देऊन, पण मला ते सोडवत नाहीच, पण थोडंसं कमी लक्ष दिलं जातच. म्हणजे असं त्याला किंवा घरात काही जास्ती म्हणजे वेगळं कार्य असेल किंवा काम असेल तर मग आपल्याला तसं हे करावंच लागतं. तर वर्क लाईफ बॅलन्स जो म्हणतो ना, तो बॅलन्स कधी एका दिवसात होत नाही. म्हणजे कुठल्या दिवसांना कुठला महत्व द्यायचा असं आपण थोडंसं ट्राय करतच कधी दिवस चांगले असतात, कधी कधी आपल्याला नाही जमत, पण आपण तो सोडायचं नाही एवढं मात्र माझं होतं की आता 3-4 दिवस मला नाही जमलंय काही कारणांमुळे किंवा मी ट्रॅव्हल करते तर असं नाही की मग परत आल्यावर अरे आता आपण कसं परत सुरू करायचं. आपण जिथे आहोत तिथून पुन्हा सुरू करायचं. 2 स्टेप मागे गेलो असो तरी आपण परत सुरू करायचं. क्या बात आहे. म्हणजे अतिशय सुंदर आणि महत्वाची गोष्ट सांगितली की काही कारणांमुळे जर तुमच्या गोष्टी थांबल्या ना तर त्या आपल्याला पूर्णपणे थांबू द्यायच्या नाहीयेत. तर त्या असं छान परत एकदा आयुष्य रिस्टार्ट करता आलं पाहिजे आणि तशाच त्या गोष्टी रिस्टार्ट करायच्या, ना की त्या स्टॉप करायच्या किंवा फुल स्टॉप करायच्या. मला एक विचारायचं, संगीत शिकत असताना शास्त्रीय संगीत, नाट्य संगीत तुम्ही शिकता, तुम्हाला तुमचे आई बाबा किंवा तुमची फॅमिली किंवा तुमच्या आता सासरकडची सगळी लोक यांच्याकडून कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतो ते जेव्हा तुमचं गाणं ऐकतात? तसं म्हटलं तर म्हणजे पहिले आपण लहान लहान छोट्या छोट्या बंदिशी शिकतो. तर आई मला म्हणजे कुठे चुकताय, काय ऐकायला चांगलं वाटतंय, काय नाही हे तेव्हा लहानपणी सांगायची. आणि अशी छोटी छोटी गाणी लहान असताना आपण जसं बसवतो तेव्हा आईच मदत करायची. आत्ता सुद्धा मी जेव्हा घरी प्रॅक्टिस करते तर घरचे सासू सासरे किंवा नवरा सुद्धा हे म्हटलं ना हे छान होतं, हे काय होतं, मग असं ते जर थोडेसे कधी संवाद झाला
की ते आपल्याला लक्षात येतं की अच्छा हे अपील होतंय. आणि म्हणजे सगळ्या वर्गाच्या म्हणजे ऑडियन्सला गाणं कुठलं अपील होतं हे कसं आपल्याला वेगळा म्हणजे स्पेक्ट्रम ऑफ ऑडियन्स म्हणतो ना तसं त्यांच्याकडून आपल्याला प्रतिसाद मिळतो की असं नाही की फक्त जाणकारच लोक जे ऐकतात ऐकू शकतात, त्यांना एक हा. वेगळ्या टाईपचं गाणं आवडतं. काही म्हणजे ज्यांना नुसतीच गाण्याची आवड आहे त्यांना एक वेगळ्या टाईपचं आवडतं. तर सगळ्या ह्यांचा तो जो रिस्पॉन्स असतो त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येतं की हा हे असं आपण थोडं वेगळं केलं तर ते जास्ती अपील होईल. त्या छोट्या छोट्या गोष्टींनी आपण ते ऐकत राहणं इम्पॉर्टंट महत्वाचं आहे. म्हणजे क्या बात आहे, घरामध्ये मैफिल बसत असणार आहे कारण इतका गोड आवाज आहे तुमचा आणि तुम्ही असं छान ज्या वेळेला गात असाल त्यामुळे आय कॅन इमॅजिन की छान असं मॅम गातायत आणि छान घरातली मंडळी सगळी अशी मस्त ऐकायला बसले. असं होतं कधी घरामध्ये? नाही तसं खरं म्हटलं तर नाही होत कारण सगळे आपापल्या कामात असतात. पण तसं ऐकायला जातच असतं. आणि एखादं म्हणजे मी तयार करून जेव्हा बसवत असते तेव्हा मी नक्कीच ऐकवते की हा कसा वाटतोय, काय वाटतंय, हे थोडंसं म्हणजे काय वेगळं असू शकतो की कुठे काहीतरी असं वेगळं वाटतंय तर ते तेवढं ते म्हणजे सांगतात. किंवा माझा लहान मुलगा सुद्धा कधी कधी सांगतो अरे वा. मम्मा हा तराणा छान होता. अरे वा. हो, तर असं कधी कधी म्हणजे एक वेगळाच प्रतिसाद मिळतो. पण असं घरात बसून अशी मैफिल म्हणजे ठरवूनच बसतो तेव्हा, पण रोज अशी होत नाही कारण नाही होत, दिवस दिनचर्या आपली तशी इतकी बिझी असते. शेड्यूल हो. ठरलेलं आहे. पण दिवसा ऐकायला येतच असतं. दारं हा. उघडीच असतात आमची असं खोलींमधून, त्यामुळे ते ऐकायला येतच ऐकायला येत असतं. असतं. म्हणजे घरामध्ये किती मंत्रमुग्ध वातावरण असेल. घरामध्ये असं छान गोड असा आवाज कानावरती पडतोय आणि दिवसाची सुरुवात म्हणजे जसं मॅमने मगाशी सांगितलं की त्या सकाळच्या वेळेला रियाज करतात त्यामुळे दिवसाची सुरुवात ही अशी छान इतकी प्रसन्न होत असेल तर म्हणजे ओ माय गॉड. तर श्रोते हो, आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये मानसी अध्यय मॅम आलेले आहेत आणि त्या संगीत विशारद आहेत. शास्त्रीय संगीत, नाट्य संगीत याचं प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं आहे आणि या सगळ्या त्यांची संगीताची जी काही एकंदरीत प्रवास आहे त्यांचा तो आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. मानसी अध्यय मॅम सोबतची ही मुलाखत आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. ओके, किती मिनिटं झाली? एकूण टोटल किती मिनिटं झाली आहे? 30 मिनिटं नाही, खाली बघा प्रॉपरली, कारण तेवढाच पॅच बघा. इथे बघा, हम्म. 30 मिनिटं नसतील झाली. नाही 30 नाही, त्या अगोदरचं पण तिथे पहिला समोर किती होते केलंय ना. ते 30 मिनिट्स, 13 आणि हे 6 म्हणजे अच्छा 20 मिनिटं. 18 मिनिट. 18 मिनिटं झाली. आता आपण ते घेऊयात की सध्याच्या मुलांना किंवा सध्याच्या जनरेशनला तुमच्यामध्ये काय वाटतं की शास्त्रीय संगीत ऐकतायत का सध्याची पिढी? तो प्रश्न एक घेऊया. ठीक आहे, ठीक. रेडी? हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो, मी आरचे कोमल पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये अर्थात नवरात्र विशेष मुलाखती सध्या सुरू आहेत आणि नवरात्र विशेष मुलाखतीमध्ये आज माझ्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत मानसी अध्यय मॅम. शास्त्रीय संगीत आणि संगीत विशारद आहेत. शास्त्रीय संगीत, नाट्य संगीताचे धडे ज्या लहानपणापासूनच गिरवत आल्या आणि आता खूप छान गोड गळ्याच्या गायिका तर आहेतच आणि त्या व्यतिरिक्त बाकीच्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून आपल्या गायनाची आवड सुद्धा त्यांनी जोपासलेली आहे. मानसी मॅम, या अगोदर तुम्ही तुमच्या कुटुंबियांचं आणि तुमचं म्हणजे गाणं एकंदरीत ते नाते कसे ते सांगितलं, पण एक असतं ना की एक गायिका म्हणून वावरत असताना किंवा गायिका म्हणून सगळ्यांच्या भेटीला जेव्हा तुम्ही जाता, काय वाटतं तुम्ही जेव्हा गाण्याचे कार्यक्रम करता कशा पद्धतीचा प्रतिसाद तुम्हाला मिळतो? आणि क्राऊड म्हणजे तिथला येणारा क्राऊड हा एक पर्टिक्युलर एज ग्रुपचा असतो की सध्याची तरुण पिढी पण त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेली दिसते? कारण सध्याच्या तरुण पिढीला पाहायला गेलं तर त्यांना काहीतरी वेगळं ऐकायला आवडतंय. तुम्हाला काय वाटतंय गायिका म्हणून? आता म्हणजे मी प्रोग्राम करते किंवा मी स्वतः सुद्धा जेव्हा प्रोग्राम ऐकायला येते तेव्हा म्हणजे एक वर्ग असतो जे ज्येष्ठ नागरिक असतातच की म्हणजे त्यांच्याकडे वेळ थोडासा जास्ती असल्यामुळे आणि ते त्यांचं म्हणजे लायकिंग आता जोपासू शकतात म्हणून मग ते ऐकायला आलेले असतात. पण तरी हा वर्ग बघितला सोडला तरीही नवयुवक किंवा लहान मुलं सुद्धा भरपूर मी म्हणजे ऑडियन्समध्ये बघितलेली आहेत. क्या बात आहे. आणि
हल्ली आणि असे बरेच छोटे मंच सुद्धा असतात. असं नाही की मोठा ऑडिटोरियम आहे. छोटे छोटे मंच छोट्या ऑडिटोरियम्समध्ये जे होतात तेव्हा कित्येक वेळा मी अशी कॉलेजची मुलं जे कधी स्वतः प्रशिक्षण पण घेत असतात कुणाकडे तरी, मग ते ऐकायला येतात तेव्हा ते शिकण्याच्या अंगाने सुद्धा ऐकायला येतात. तर ते सुद्धा मी बघितलंय. लहान मुलांना थोडीशी अजून गोडी निर्माण, म्हणजे मी बी शिकायला लागलेली असतात पण थोडी अजून गोडी निर्माण होण्यासाठी म्हणून कित्येक ह्याच्यात भारतीय बैठकमध्ये तर बरीच वेळा मुलं आणि नवयुवकच बसलेले दिसतात. तर ते म्हणजे ऑफकोर्स वेगवेगळे आता आपल्यावर इम्पॅक्ट ते आहेच, पण असं नाही की भारतीय संगीत कुठे हरवलंय. शास्त्रीय संगीत अजून सुद्धा मला वाटतं की लोकांना त्याची जाण आहे आणि ज्यांना जाण आहे ते अजून सुद्धा त्यांच्या मुलांना त्यासाठी प्रोत्साहित करतात. नक्कीच नक्कीच. म्हणजे एकंदरीत काय की सध्याची तरुण पिढी सुद्धा अजून मागे नाही राहिली आहे, तर किंवा वेगळ्या दिशेला नाही गेली आहे, तर आपली संस्कृती आणि आपली परंपरा जोपासण्याचं काम सध्याची पिढी सुद्धा करतेय. मॅम, आपण काही आठवणींना उजाळा देऊया. तुम्ही सगळ्यात पहिला कार्यक्रम कुठे केला होतात, आठवतंय? किंवा सगळ्यात पहिल्यांदा गाणं कधी स्टेजवर गायलं होतं माईकवर? शाळेत असताना. मग गणपतीचे कार्यक्रम, म्हणजे ह्याच्यापासूनच सुरू होतं ना. गणपतीचे तर आपण गणपती, कोजागिरी हे असे आपले सण असले की नेहमीच असं होतं. किंवा मग लग्न समारंभात तेव्हा आपण वेगवेगळी गाणी त्या अनुषंगाने, म्हणजे त्या सिच्युएशनला अशी आपण निवडून त्याच्या ह्याचीच आपण तयारी करतो, लोकांसमोर प्रेझेंट करतो आणि एक आपण स्वतः पण मजा घेतो. तर तशा ह्याने मी मला पहिले ते शाळेचीच, पण नंतर असे हे प्रोग्राम करत होते. क्या बात आहे. म्हणजे जसं की त्यांनी सुरुवातीला सांगितलंय मुलाखतीचे की लहानपणापासून सुरुवात झाली आणि लहानपणापासूनच त्यांनी स्टेज काही सोडलेला नाहीये. पण मॅम, एकंदरीत हे सगळ्या गोष्टी मॅनेज करत असताना एक स्त्री म्हणून समाधान मिळतं त्यावेळेला कसं वाटतं की मी माझं संगीत मागे सोडलेलं नाहीये किंवा मी माझ्या संगीताला पुढे घेऊन चालली आहे? काय समाधान, कसं समाधान? म्हणजे असं आहे की आता संगीत एवढं शिकलं ना की ते आपल्या हातून नाही सुटू शकत. मी तर असं म्हणे की म्हणजे मी काय त्याच्यात करत नाही, पण आता ते इतकं भिनलंय की मला ते सोडवत नाही. म्हणजे मी आज म्हणजे प्रोग्राम केला किंवा काही, पण प्रॅक्टिस आपण ऐकून, दुसऱ्यांचं ऐकून त्याच्यातून शिकणं, ते आता इतकं आत भिनलंय ना की ते मला सोडवतच नाही. त्यामुळे असं नाही की तर म्हणजे मलाही वाटत की मी फार काही ग्रेट करते, पण असं ते आता आंघोळीने पडलंय की आपण त्याच्यावर मेहनत घ्यायची, जमेल तसं आपण प्रयत्न करत राहायचे आणि प्रयत्नातून म्हणजे आपल्याला कळतं की जरा 3-4 दिवस आपण प्रॅक्टिस नाही केली की आपल्या ज्या जागा आधी छान येत होत्या त्या आता येत नाहीयेत. मग आपल्याला लगेच त्याची खंत होते आणि मग आपण परत त्या जोराने परत करतो. म्हणून ते मग तेव्हा समाधान वाटतं की हां, हे येत नव्हतं, थोडीशी प्रॅक्टिस करून मग आलं की तो समाधान जो असतो ना की छान गाणं झालं की मला समाधान मिळणं की मग मी खुश असते. क्या बात आहे. म्हणजे एखाद्या कलाकाराला अजून काय हवं असतं की आपण करत असलेली कलेची ती सेवाच आहे एक प्रकारे. म्हणजे गाणं असू देत किंवा इतर कोणतीही कला असू देत, आपण ज्या डेडिकेशनने एखादी गोष्ट करतोय आणि ती केलेली गोष्ट जेव्हा समोरच्यांना आवडतीये किंवा समोरचे त्याला उदंड असा प्रतिसाद देत आहेत, उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत, त्यापेक्षा मिळालेली कौतुकाची थाप काही ती वेगळी असू शकत नाही. आणि मला असं वाटतं एक कलाकार म्हणून तुम्ही खूप खूप चांगलं काम करताय. म्हणजे मला असं वाटतं ज्या स्त्रिया आज आपल्याला ऐकतायत त्यांना सुद्धा हे खूप बेस्ट एक्झाम्पल आहे की एक स्त्री म्हणून खूप तुम्ही पुढे जाल किंवा तुम्ही जॉब, सध्या गरज आहे जॉबची किंवा कामाची, ते तुम्ही कराल, पण तुम्ही कधीही तुमची कला मागे ठेवू नका किंवा तुमचे छंद मागे ठेवू नका. तुम्ही काय सांगाल सगळ्या महिलांना? नक्कीच, कारण म्हणजे आता जॉब किंवा आपण काय काय वेगवेगळ्या क्षेत्रात असतो तेव्हा आपण त्याच्यासाठी पण काम करतच असतो, पण ती कला जी असते ना ती आपल्याला नेहमी आपल्या बरोबर राहते. त्यामुळे ती कसाही वेळ काढून जमेल तितकं तरी आपण करत राहावं आणि अगदी म्हणजे त्याच्यात आपण प्रख्यात नाही झालो तरी आपल्याला एक समाधान त्याच्यातून नक्कीच मिळत राहतं. नक्कीच. तर श्रोते हो, आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये संगीत विशारद मानसी अध्यय मॅम आपल्यासोबत जोडल्या गेल्या होत्या. खरं तर नवरात्र आहे, या नवरात्रामध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या महिलांच्या मुलाखती घेत आहोत आणि संगीत क्षेत्रामधून मानसी मॅम यांची मुलाखत आज आपण इथे घेतली. खूप छान वाटलं. जसं की सुरुवातीला आपण एक गाणं ऐकलं होतं, तसंच आपल्या आजच्या या मुलाखतीचा शेवट सुद्धा आपण मॅमच्या गोड गाण्याने करणार आहोत. श्रोते हो, ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली या प्रतिक्रिया सुद्धा तुम्ही आम्हाला कळवा. आणि मी आता मानसी मॅम यांना विनंती करेन की तुम्ही एक खूप सुंदर असं गाणं घेऊन आपल्या आजच्या कार्यक्रमाची सांगता इथे करावी. नक्कीच.
मी हे जे आता गाणं निवडलं आहे ते सावनी शेंडे यांच्या अल्बममधून आहे. सौरभ सगूर यांनी त्याचं गीत आणि म्युझिक दिलेलं आहे. आणि या गाण्याची खासियत म्हणजे हे म्हणजे दुर्गा आणि दुर्गाच्या सगळ्या रूपांवर तर आहेच आहे, पण त्याच्यात अजून एक खासियत म्हणजे की ही एक रागमाला आहे. म्हणजे एकेका ओळीत वेगवेगळा राग आहे. काही राग आपल्याला माहिती असतील, काही राग आपल्याला माहिती नसतील, पण ते जे एक स्वरांचं बदलाव आहे तो खूप मला तरी खूप भावला. मी प्रयत्न करते म्हणायचा. नमो नमो दुर्गे महारानी, नमो नमो दुर्गे महारानी, जय जयकार करत हूँ तेरो, जय जयकार करत हूँ तेरो, देश उद्धारिणी माता भवानी, देश उद्धारिणी माता भवानी, नमो नमो दुर्गे महारानी, नमो नमो दुर्गे महारानी, सारंगननी सुंदर कांती, सारंगननी सुंदर कांती, माथे तिलक मुख सूर्यभाती, माथे तिलक मुख सूर्यभाती, सोहनी मूरत अति मन भावन, ललित अंग शर त्रिशूल पाणी, नमो नमो दुर्गे महारानी, देवी सरस्वती भारती, देवी सरस्वती भारती, वागेश्वरी देत हो ज्ञान, वागेश्वरी देत हो ज्ञान, स्वर ज्ञान दो रागेश्वरी माता, स्वर ज्ञान दो रागेश्वरी माता, कलावती गुणवती हंस वाहिनी विद्यादानी, नमो नमो दुर्गे महारानी, नमो नमो दुर्गे महारानी, देवगंधर्व करत गुणगान, देवगंधर्व करत गुणगान, भैरो धरे तुमरो नित ध्यान, भैरो धरे तुमरो नित ध्यान, जगत दरबार तेरो शांभवी, जगत दरबार तेरो शांभवी, रौद्र रूप धारिणी भैरवी शरण लो हे महाकाली, नमो नमो दुर्गे दुर्गे दुर्गे. वा, अप्रतिम, अतिशय सुंदर. नवरात्र उत्सव सुरू आहे आणि अतिशय सुंदर आवाजात तुम्ही ते गाणं सादर केलं. खूप छान वाटलं मॅम, तुम्ही आज इथे आलात, अगदी वेळात वेळ काढून आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांना तुम्हाला ऐकता आलं
आणि त्याचबरोबर तुम्ही कशा पद्धतीने तुमची आवड जोपासली आहे यामुळे आमच्या अनेक स्त्रियांना सुद्धा बऱ्याच गोष्टी शिकताही आल्या. त्यामुळे मी तुमची खूप खूप आभारी आहे आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. तुमचं गाणं आणि तुम्ही कायम अशाच कायम सगळ्यांसाठी अशाच कायम तत्पर राहा आणि तुमचं गाणं आणि तुम्ही तुमची भरभराट अशी अशी प्रार्थना इथे मी देवी मातेकडे करते आणि तुम्हाला उदंड आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक आभार. तर श्रोते हो, आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेल्या होत्या नवरात्र विशेष मुलाखतीमध्ये आज आपण मानसी अध्यय मॅम यांना ऐकलं. ही विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399. तर आजच्या या मुलाखतीमध्ये मी आरजे कोमल मानसी अध्यय मॅम सोबत इथेच तुमची रजा घेतेय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. नवरात्र विशेष या मुलाखतींचा सिलसिला असाच सुरू राहणार आहे आणि अशा छान छान मुलाखती तुम्ही आचार्य 90 FM वर ऐकणार आहात. तर ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.